आपल्या काकाच्या पोराला तर लिस्तान लागली होती डायरेक्ट भेड आणि बाटली पाणी प्यायले. नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा लाडका ऋतिक नादरकर. मला जायचं होतं पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी. मग काय आलो पेट्रोल पंपावर पेट्रोल घेतलं टाकून आणि सरळ आलो मृत्युंजय द परफेक्ट मेन शॉपवर. आपल्याला घेणं होती हुडी. मग आपण पाहत होतो वेगवेगळ्या प्रकारच्या हुड्या घालून 4-5 हुड्या ट्राय केल्या. लास्ट मध्ये एक हुडी घालून पाहिली. मल्लीचा वडी भाऊला म्हणली हीच पॅक करून दे. मग आता भाऊ लागला पॅक करायला. हुडी घेऊन घेतली आणि सरळ निघालो घरी जाण्यासाठी. घरी आलो, जेवण घेऊन केलं आणि पप्पाचा फोन आला जाय म्हणे शेतामध्ये. काल ते तेवढे मक्काचे कट्टे काढले तेवढे शिवून टाक म्हणे पप्पा. सरळ आलो शेतामध्ये गाडी दिली लावून आणि सरळ निघलो मंदिराकडे जाण्यासाठी. आलो मंदिराजवळ महादेवाच्या आणि नंदीची दर्शन घेऊन घेतले. मला एकट्याला शिवून होती 40 कट्टे. मग 40 कट्टी पण माझा जीवच घाबरून गेला. तुमच्या भावाने त्याला कॅमेरा सेटअप लावून तुमचा भाऊ लागला कट्टी शिवाल. तुमच्या भावाला किती टाइम लागतो काय माहिती. आता 40 कट्टी शिवाल 2 घंटे झाले. तेव्हा कुठे 30 कट्टी शिवले. अजून मी 10 कट्टी शिवायची बाकीच होती. ताण पण लागली होती. मग मी काकाचं पोरगं निघलो विहिरीवर पाणी प्यायला जाण्यासाठी. आलो विहिरीवर, ले ताण लागली होती. आपण घेतलं पाणी पिऊन. मग आपल्या काकाच्या पोरांना पण घेतलं पाणी पिऊन. पाणी पिल्यावर तुमच्या भावाच्या अंगात जरा जास्त जोश आलता. पुरे कट्टे झाले पूर्ण शिवून. आपल्या काकाचे पण पूर्ण कट्टे झाले ते शिवून. फक्त 10-12 राहिले होते शिवायचे. मी पण त्याला 2-4 कट्टे शिवू लागले. चाललो मग आता घरी. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. मग व्हिडिओ जर आवडत असतील तर फॉलो करून टाका तेवढं. मग आता